कर्नाटकातील जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयानं दोषी ठरवले। पीडित महिला ही घरकाम करणारी असून तिने मैसूर जिल्ह्यातील केआर नगर येथे ही तक्रार दिली होती। या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आला होता। महिला निरीक्षक शोभा यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीने 123 पुरावे गोळा करून जवळपास 2000 पानी आरोपपत्र न्यायालयात सादर केलं। विशेष बाब म्हणजे पीडित महिलेने सादर केलेल्या साडीवर वीर्याचे अंश आढळून आले आणि तोच ठोस पुरावा ठरला। महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्यावर 2 वेळा बलात्कार झाला आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले। या प्रकरणात न्यायालयाने केवळ 14 महिन्यांमध्ये निकाल दिलाय, तर 7 महिन्यात 23 साक्षीदारांची चौकशी केली। प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत आणि त्यांचे वडील एच.डी. रेवन्ना हेही एक राजकीय नेते असून माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचे ते पुतणे आहेत। प्रज्वल रेवन्ना यांना आयपीसी कलमाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले। या प्रकरणी निकाल लागल्यानंतर प्रज्वल रेवन्ना न्यायालयात भावूक झाले व रडताना दिसले। शिक्षेची घोषणा शनिवारी 2 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। हा निकाल इतक्या कमी वेळेत लागल्याने न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातोय।